नमस्कार, मी गोविंद पासपोर. आज आपण भेटणार आहे खिरेकर काकांना. खिरेकर काकांचा आपण मागच्या हप्त्यामध्ये भेंडीचा व्हिडिओ काढला. तसंच आता त्यांनी ते सांगितलं, खूप सारं भेंडीमध्येच सांगितलं अपसाईडीचा वापर काय आहे काय नाही. आता त्यांचा पालक आहे, अपसाईडीचा वापर करतात. तो कशा प्रकारे करतात, काय करतात ते जाणून घेऊ त्यांच्याकडनं. नमस्कार काका. नमस्कार. हा, आता भेंडीचा व्हिडिओ तो तुमचा काढला होता. आता पालकाचं सांगा मला. आता कसं पालकामध्ये नेमकं काय वापर होते पालकामध्ये, किंवा पालकाला आता जमिनीपासून याच्या फवाऱ्यामध्ये, जमिनीमध्ये, वाफ्यामध्ये तुम्ही अपसाईडीचा वापर कसा करता? तर याचा म्हणजे पहिले आम्ही म्हणजे बरेच दिवसापासून हा पालक पेरतो आणि पालकही बऱ्यापैकी विकतो. पण आजपर्यंत आम्ही बऱ्याचशा औषधा फवारल्या, पण त्या जेव्हापासून समजा आता हे अपसाईटीची फवारणी करतो तेव्हापासून आम्हाला पालकाले वजनही मिळालं भरपूर आणि क्वालिटी सुद्धा चांगली भेटते आणि बाजारपेठेत थोडाफार भाव बी चांगला भेटते. अपसाईटीची फवारणी आम्ही करतो. हो का? मग ते आता हे पालक आहे, आता पालकाला फवारे मारतस टॉनिक वगैरे. हो. आणि मग आता याला जमीन कशी पाहिजे? याला पण भुसभुशीत जमीन पाहिजे असते पालकाला. हो, झालं म्हणजे एकदम भुसभुशीत जमीन पाहिजे की त्याच्यातून म्हणजे असं आपल्याला ह्या मुळ्यासहित पूर्ण असा उपटून आला पाहिजे तो पालक. अशी भुसभुशीत जमीन पाहिजे. हो का? आणि ते भुसभुशीत जमीन व्हायसाठी हे अपसाईटी फार चांगलं काम करते. त्या जमिनीला म्हणजे असं कोणत्याही ठिकाणचं आपण असं ढेकूळ वगैरे घेतलं तर याची आपोआपच अशी माती तयार होते आणि सर्व अशी म्हणजे माती भुसभुशीत तयार होऊन जाते. तर हे पाण्यातून जर समजा आपण याला दिलं दांडवाफ्यानं, पाण्यातून अपसाईटी जर आपण दिली तर खूप लवकर या मातीला ते भुसभुशीत करते. पण फवारणीतूनही केली तरी बराचसा 70-80% वर आपल्याला फवारणीतूनही फरक पडते भुसभुशीत होण्यासाठी. किंवा पहिलेही मारलं तरी चालते, पण पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात प्रत्येक ऋतूत पालक चांगला निघते. मेन पालकाचे मेन तुमचं 15 वर्षापासून पिकच पालकच आहे. हो, आम्ही 6 वर्षात समजा यंदाच भेंडी पेरली. आणि भेंडीला सुद्धा आम्ही पहिले बी पेरवतो अपसाईटीचा वापर करू आणि ते अपसाईटी आम्हाला पूर्वीपासूनच म्हणजे 15 वर्षापासून मिळाली. तर असं पिकावर आम्ही ते फवारत असतो. पर पंपाले 15 ते 20 मिली फवारतो आणि मग तो पालक आम्ही काढत राहतो. जोड्या बांधून तो बाजारात जाते. मग उद्या सकाळी बाजारात जाते. किती दिवसाचं पीक आहे काका पालकाचं? पालकाचं पीक तसं आहे 1 महिना 4-5 दिवस लागतात याले. पण या अपसाईटीमुळे ते 29 ते 28 दिवसातच काढणीला येऊन जाते. ते ताबडतोब मग काढावं लागतं कारण की क्वालिटी चांगली असते ते. आता ठीक आहे, आता पावसाळा आहे, हिवाळा आहे, जेव्हा ऊन कमी असते, उन्हाळ्यामध्ये काय फरक पडते? उन्हाळ्यामध्ये खूप सारं ऊन राहते, पाणी द्यावंच लागते, चालूच राहावं लागते. हा, उन्हाळ्यात तर याचा खूपच फायदा जोराचा आहे. जे आपली जमीन जी आहे ते उन्हाळ्यामुळे लवकरच सुकून जाते. सुकल्यामुळे पालकही सुकल्यासारखा होऊन जाते. तर मग अशा वेळेस काय होते, कधी कधी हवेनं कधी कधी लाईन जाते, कधी कधी तिकडूनच काहीतरी लाईन मध्ये बिघाड होते किंवा मग ते पाणी द्यायचं काहीतरी उशीर होते. तर अशा याच्यात याला जे दररोज किंवा 2 दिवसाआड पाणी द्यावं लागते, तर याला 4-5 दिवसही होऊन गेले तरी याच्यावर काही असर पडत नाही. याला पाणी जरी लेट दिलं तरी हे जमिनीला ओलावा टिकून ठेवते. हो ना? हा, ओलावा टिकून ठेवते आणि तो त्या ओलाव्यामुळे पालकाला कोणतीच हानी पोहोचत नाही. अच्छा. हो, असं याचा हे राहते. आम्ही ताजा मस्त काढतो आणि आम्हाला आता उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी भेटून राहिली. अपसाईटीमुळे बराचसा आमचा फायदा होऊन राहिला. माती नाही, काही नाही, आणि उत्पन्नातही वाढ झाली. जो पालक आम्ही एका पाटग्यामध्ये, आम्ही याला पाटगं म्हणतो, ज्याला 5-6 गुंठे बनवतो तर त्याला पाटगं म्हणतो. तर त्या पाटग्यामध्ये जे आम्ही 3 ते 4 क्विंटल पालक काढतो
त्या ठिकाणी आम्हाला 6 क्विंटल 7 क्विंटल पर्यंत पालक मिळते. म्हणजे उगवण शक्ती सुद्धा या जमिनीतून भुसभुशीत असल्यामुळे हो. पूर्णतः उगवते. म्हणजे बियाणं कोणतंही असो. आणि फवारणी 1 ते 2च फवारणी मारा लागते यावेळेस. याला जास्त हा, फवारणी नाही जास्त फवारण्या मारायचं काम नाही आहे. बस पेरलं 1 किंवा दुसरी काढण्याच्या अगोदर 4-5 दिवस म्हणजे 21व्या दिवशी हा. दुसरी आणि 8 ते 12 दिवसानंतर पहिली. 2 फवारण्या जर आपण केल्या हो, रोप वरती आल्यानंतर मग बस एवढ्यावरती येऊन जाते. म्हणजे जास्तीत जास्त फवारणी करायचं काम नाही. म्हणजे पिकच थोड्या दिवसाचं आहे. हा. बाकी काही औषध फवारायचं काम नाही. चालेल ना. मी तर आता सर्वांना सांगतच आहे, तुमचे व्हिडिओ पण दाखवत आहे. आता कसं खूप जणांनी बघितलं आता पण. बऱ्याच म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपापल्या विचाराने याचा वापर करावा असं मला वाटते. हो. आणि सर्वांना आता चांगलं हळूहळू आता- भरभरून पीक व्हावं असं सुद्धा मला वाटते. आता तर हळूहळू आता जे इकडे येतच आहेत लोक, तसे तर खूप सारे आहेत. आता खूप साऱ्या जणांनी कसं सोडून पण दिलं. पण मग आता हळूहळू परत त्यांना बघ, कोणी जाते, कोणी जात नाही. मग आपण कसं सर्व्हिस देत आहे. चालते. नाही तुम्ही आले आणि या अपसाईटी बद्दलचं जे विचारलं तर ते मी या अपसाईटीतून म्हणजे जुनाच कास्तकार आहो की अपसाईटी मी पहिलेपासूनच वापरतो. पण कधी कधी मधात आमचीच पिकं नव्हते तर मग काय वापरता असं झालं. हो. हा पीक आहे तर मग ते अपसाईटी आहेच. अपसाईटी आम्ही वापरतोच. आता तुम्ही सर्व भाजीपालेवाल्यांना सांगत आहे की बुवा सर्व भाजीपाल्यावाल्यांना मी हेच म्हणतो की एक वेळ तरी याचा वापर करून पहा. आणि आपल्याला जर काल उत्पन्नापेक्षा आज उत्पन्न जास्त भेटत असेल तर खरोखरच सर्वांनी याचा वापर करा. हो. आणि मग जर का याच्यात तुम्हाला जर नाही परवडला तर नाही करा. पण एक वेळ करून पहा हो. अशी केल्याशिवाय काहीच नाही. अशी मी विनंती सर्व कास्तकारायला करतो. हो ना.